तर आज आहे आपल्या वावरात कांदे काढणं आणि मी चाललो आहे माझ्या वावरात. माझ्या घरचे सर्वजण गेले आहेत. सकाळचे 6:15 वाजले आहे आणि ते निघाले पण. आणि मी चाललो आत्यासोबत गाडीने. तर चला आज तुम्हाला माझं वावर पण दाखवून देतो. मी आलो आत्याच्या घरी. आता आत्याला घेतलं सोबत, निघतो वावरात. मी तो पोचलो आता माझ्या वावरात. वाह, तुम्हाला बी दाखवतो मला वावर. त्याच्यात फेकीव कांदा आहे. आंबे आले आहे. सकाळी सकाळचा वावराकडे आलो, बरं वाटून राहिलं. इकडला तुम्ही थोडंसं वावरातला माहोल पहा. म्हणजे सकाळ सकाळचा कसा व्ह्यू येते. तर त्याच्यामध्ये आपली विहीर, जे की माझ्या आप्पाच्या हातची आहे. इथं आधी मस्त छोटीशी झोपडी होती, आता ते काढून ठेवली बाबांनी. हा आपला कांदा, ज्याच्यासाठी आपण आलो आहे. पण इकडला कांदा नाही, आपल्याला त्या साईडचा कांदा काढायचा आहे. दुसऱ्या वावरातला आपल्याला दुसरं वावर इथंच लागून आहे. हा आहे आपला कांदा. आलो मी आपल्या दुसऱ्या वावरात, जिथं कांदा आहे आणि गहू तर पूर्ण काढला. माल आपल्या घरी पोहोचलेला आहे. उन्हीसाठी शेला स्टॉल बनला, नरम नरम मस्त. बाया तयार होऊ राहिल्या तिकडे. सगळ्या बाया कांदे कापाले. हो, नाही माय संगीत
असं असं कापून द्यायची. घरच्या कांदे बाहेर आणलं कापून राहिली बा भाजी कांद्याचे कपडे आणून ठेवले. हा थांब ना बस आत. कांदा झाला चालू कर ना जमा. इकडे ठोका कांदा आहे, इकडे बारीक कांदा आहे आणि इकडे बाया आहे कापू राहिल्या. इकडे माझी माय, माझी आई, माझी मोठी आई सुनताबाई कापू काहीच नाही. गोष्टी झाला आपला लंच टाइम झाला. मोठे उठली पहिली जेवायला. संगीता बाई आला जेवायला. आता खिशात हो पोत्यात घ्यायची नाही एवढी लय नाही चला पत्र ऐकत नाही यानं ते अरे सोबत नाही देत ना. चला अजय इकडे बसले जेवायले. जुगाड लावला पप्पाजीनं, लहानसा टेंट उभा केला. सगळे जण बसले जेवायले. जेवायला बसले सारे सारे जेवायला बसले म्हणा. मंदिरातल्या भाजी पोळ्या आणल्या आहे म्हणा. कालच्या महाप्रसादातल्या भाजी पोळ्या आणल्या आहे म्हणा. छानपैकी जेवण झालं म्हणा. उडीचा गुळ खा रोज तुझ्यासाठी. हो जेवण झालं. आता सगळे बसले आपापल्या कामावर लागले. बांधा बांधा लागला आता माझ्या कामी. ते लागले त्याच्या कामी. आता ह्या दुऱ्यावरून ह्या दुऱ्या, कारण ऊन जास्तच वाढली आता. तर डोळे चमकते आणि गरमी पण जास्त होते, म्हणून उलट्या दिशेने बसले. अकरा वाजली. एक पारच खतम झाली. इथल्या सगळ्या बाया बस बरोबर ठेवता येईल तो पा. एवढी गंजी बसली आजची. हा सगळ्या बाया निघाल्या घरी. मला आता बाबाई आले. मी निघतो आता घरी. चला तर आपला आजचा ब्लॉग इथंच खतम झाला. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.